आपल्या जेवढ्याही भारतीय मिठाई आहेत ना त्याच्यामध्ये काहीतरी असतं. तुझं मन थोडी दुखवतो मी. बॉडी चांगली आहे. छान खरपूस भाजलं गेलेलं आहे मिरचू, प्लस ही फुलं पण आणलेली आहेत. पावसाळ्याची अशी काळजी घ्यावी लागते. आता जर गॅरंटी घेतली तर 3 महिन्याने रिटर्न. तर छान तूप आलेलं आहे वरती कॉफी मध्ये. लब्बाड आहे तू, लब्बाड वात्रट काही. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता माझं तुळशी पूजन झालेलं आहे. दादूला डबा पण दिलेला आहे. सकाळी अर्धा स्वयंपाक झालेला आहे. इथं भाकरी पण केलेली आहे माझ्यासाठी एक. आणि आता 2 भाज्या करायच्या राहिलेल्या आहेत. त्या 2 भाज्या म्हणजे मिरचूची भाजी आणि शापूची भाजी. मिरचू ही माझी आवडती चटपटीत भाजी आहे. आता कढई ठेवलेली आहे मिरचू बनवण्यासाठी. आणि इथं मी आज पारिजातच्या पानाचा काढा बनवलेला आहे. माझे सांधे जरा जास्त दुखत आहेत म्हणून म्हणलं आता 2 दिवस याचा काढा, 2 दिवस गुळवेलचा काढा प्यावा. आता काढा पिऊन घेते अगोदर आणि नंतर मिरचू बनवते. पावसाळ्यात मला वातीचा खूप त्रास होतो. सांधे दुखतात, पुन्हा थंडी वाजते म्हणून काढे प्यावं लागतात. उन्हाळ्यात बरं असतं, थंडी नाही वाजत, सांधे पण कमी दुखतात. पावसाळ्याची अशी काळजी घ्यावी लागते मला. काढे प्यावं लागतात, नंतर गरम कपडे वापरावे लागतात. चप्पल सुद्धा आता घरामध्ये वापरायला काढलेली आहे. काही कर सकते. ठीक आहे, चांगलाच आहे. गुळवेलपेक्षा चांगला आहे. गुळवेलचा काढा खूप कडू लागतो. मनाने आता खालून पाणी घेऊन आलेला आहे. धन्यवाद आपका. आणि हा प्लस ही फुलं पण आणलेली आहेत. धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. फोंडेजी सुद्धा पारिजातच्या पानांचा काढा पित आहेत. थोडासा काढा शिल्लक होता. आपल्या चेहऱ्यावर किती हवा चेंज होतो. हा कडू नाहीये. चहा पिताना किती छान चेहरा होतो. गोड गोड काहीतरी लिक्विड जाते पोटामध्ये. पण काढे पिताना बघा. पंडितजी तुम्हाला आवडतो ना काढा? पंडितजी बोलतात मला काही द्या खायला. यात गुळ नाही टाकलं. काय द्या ऍक्च्युअली फक्त पाणी टाकून उकळवलंय. गुळ टाकायचं ना. गुळ टाकायचं काय आवश्यकता नाही. टाक ना बघ. बर ठीक आहे, गुळ डालून. आता मी मिरचू बनवत आहे. आणि मिरचूच्या मसाल्यामध्ये मी घातलेला आहे खोबरं, तीळ, शेंगदाणे, हळद, मीठ बारीक वाटून घातलेलं आहे. आणि आत्ता कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये जिरं घालते थोडंसं जास्त. नंतर थोडासा हिंग घालायचा. आत्ता मिरचू सोडायचं कढईमध्ये. बापरे, गोंडस मिरच्या आहेत ह्या. गोंडस. चांगलं मिक्स करायचं आहे मिरची. आता अधूनमधून मिरचीला चांगलं परतायचं आहे म्हणजे सगळीकडून शेकलं जाईल, भाजलं जाईल. आता फक्त 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. लगेच आवाज करायला सुरुवात करतात मिरच्या. मिरचूला बघते आता 2 मिनिटे झालेली आहेत. चला मिक्स करेंगे. हे बघा छान भाजली गेलेली आहे. वास पण खूप चांगला येत आहे. मस्त मस्त असं वाटतं की आताच खायला बसवा मिरचू आणि भाकरी. पुन्हा एकदा फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि नंतर काढून ठेवते मिरचू. चला 1 मिनिट झालेलं आहे. लगेचच मिरचू शिजतं. चांगलं खरपूस भाजलं गेलेलं आहे मिरचू. आता मिरचू तयार झालेला आहे खाण्यासाठी. वास खूप खमंग येत आहे. चला आता काढून ठेवते कढईमध्ये, सर्विंग कढईमध्ये. आता याच कढईमध्ये शापूची भाजी करून घेते. कोंडजी नैवेद्य. आता थोडा वेळ मी व्यायाम करते, त्याच्यानंतर जेवण करायला बसतो. व्यायाम केला ना बरं वाटतं थोडंसं. काहीच व्यायाम नाही केला तर जास्त सांधे दुखतात. क्या ही करे. बारिश के मौसम में बारिश आ रही है. नाही मौसम दाखवत आहे. हवा 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 आली हवा. रोज पाऊस येतो पुण्यामध्ये, रोज न चुकता मे महिन्यापासून. बाकी सोलापूरमध्ये मुंबईमध्ये पाऊस नाहीये, फक्त पुण्यात जास्त पाऊस आहे. क्या ही करे. असं चालतं पुण्याचं. पुणे खूप पुण्यवान आहे. पुणे तिथे काय ऊन, पावसाला पण ऊन नाही, सगळं जास्त आहे. व्यायाम झालेला आहे माझा आणि आता मी जेवण करायला बसते. कोणीतरी तर सुरुवात पण केलेली आहे जेवण करायला. मना बसलेला आहे त्यांच्या शेजारी जेवण करण्यासाठी. फोटोजी
आज आप भैगे क्यों कर रहे हो? काय वेळ झाला. जेवायला बसणे व्यायाम नाही केलं चालत. यांना व्यायामाची काही गरज नाहीये, करत नाही व्यायाम, तरी पण बॉडी चांगली आहे. बॉडी चांगली आहे पंडितजींची. जवानीमध्ये खूप व्यायाम केला ना पंडितजी तुम्ही, इसलिए तो अच्छे है. हाँ पंडितजी, बॉडी दाखव पंडित, बॉडी दाखव. डोले शेले दिखाओ, दिखाओ पंडितजी. ए नको नको, त्रास नको. जेवण करतात, जेवण करताना ऐसा नाही करणे का. चला आता मी आणि मना पण बसतो जेवण करायला. हो, मी मस्त मस्त मिरचू बनवलेला आहे. जर आईने नाही बोललं काय खाल्लं सगळं वाटत होतं ना. कदर करो हमारी, कदर करो. विचार करतात कधी जॅकेट वाह भाई वाह वाह, टेस्टी टेस्टी मिरचू. कलाकार कोण असतो माहिती का? आणि हे आहे मनाचं प्लेट. नाही, कलाकार मन कसं हे घे राजा. अरे बापरे. मना चपाती खात आहे, मी भाकरी खात आहे. आणि फोडणींचं तर संपलेलं पण आहे. हा जी, थोडस हळू खावा, आमच्यासाठी थांबा. चालू करा ना. ठीक आहे ठीक. अणम ब्रह्मारस विष्णू भूतादेव जनार्दनम एवं देवतात्मक दोष नलिपती. जय श्री. मिरचू कसं बनलं फोडणीचं? मी पहिलं तेच स्वादिष्ट. पहिलं मी पण मिरचूच. पहिलं मी हे 12 महिने असतात तुमच्या. मिरची 12 महिने असेल. 15 दिवसाला कर्ज 8 दिवसातून एकदा बनवायची मिरची. वा, पोरं खातात टेस्टी का? बनलं. जादूला खूप आवडतं. हा? जादूला खूप आवडतं. आम्ही दोघं जेवण केल्यानंतर मस्त आराम करत आहोत आणि असा. फोडणी कामाला चालले. आणि पोंडेजी ऑफिसला चाललेले आहेत. सो बॅड. अजून किती वर्ष सर्व्हिस राहिली पोंडेजी तुमची? 9. आता जर व्हॅरंटी घेतली तर 3 महिन्याने रिटायर होईल. बाप रे बाप, पोंडेजी 3 महिने रिटायर व्हायचं म्हणतात चक्क. तुम्ही म्हणताय की किती राहिले वर्ष ना. हा, सर्व्हिस. मग सर्व्हिस आपल्या मनावर आहे. आता जर व्हॅरंटी अर्ज दिला 3 महिन्याने रिटायर. मग तुमच्या मनात काय आहे? बोलो, आता नाही सांगत. बोला. चला आवजा. आता मना पण कामाला लागलेला आहे आणि आज घरी आहे तर झाडू मारत आहे. धन्यवाद आपका. आता मी सुद्धा भांडी आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथं दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. दुधावरती बघा किती छान मलाई आलेली आहे. आता दुपारच्या 1:30 वाजलेले आहेत आणि दादू आत्ता जस्ट आलेला आहे कॉलेजवरून. का रे बाळा, तू मुझे परेशान क्यों करताय? एक तर मी तुझ्यासाठी लवकर उठून डबा करते, डबा देते. ज्या दिवशी डबा देईल त्या दिवशी लवकर काय येतोस. खाऊन येतो ना, पण तुझं मन थोडी दुखवतो मी. बघा, डबा संपून येतो मी. ठीक आहे ठीक आहे, मन दुखवलंय चांगलं आहे. पण मी ज्या दिवशी नाही डबा देत, तू नको म्हणतो, त्या दिवशी का लेट आहे? तू उपाशी राहतो दिवसभर. क्या ही बोले लड़के को. ठीक आहे, गाडी लेके गया था नवीन. आल्या दादूनी स्वतःसाठी कॉफी बनवली आहे. स्वतःसाठीच ना बाळा, हो. माझ्यासाठी नाही ना? तुला पण पाहिजे का? नाही, आज मी नाराज नाही होणार तुझ्यावर बाळा. स्वतःहूनच कॉफी नाही पिणार. 8 ते 10 दिवस नाही पिणार. त्याच्यानंतर कधी तर 8 दिवसातून एकदा पिऊ. पण आता नाही, मला आता त्रास होतोय सांधेदुखीचा, त्यामुळे आज मी कॉफी नाही पिणार और आज तुझसे नाराज भी नहीं होंगी. दादू माझ्याशी कॉफीवरून वाद घालत आहे. तो काय बोलला, आई या कॉफीमध्ये दूध ओत. मी एवढं ओतलं तर म्हणतोय, आई तू एवढं कमी का दूध ओतलंस? तू ओतायचं होतं मग. अरे पाणी पाणी लागेल, बाकी काय नाही. ही कॉफी जास्त पाण्याची चांगली लागते, पता मला है काय बाबा, जे भेटेल ते. क्या ही करे लडके को. हा, आणि मनाचा चांगला आराम चाललेला आहे आज कॉलेज बंक करून. कॉलेज बंक? हा, बंक केलं भावासाठी Third टाळ्या year ला वाजवा. गेला ना? हो, 3rd इयर पेपरला तो. शेपरला नाही रे, त्याचं आज प्रॅक्टिकल कॅन्सल झालं. तो म्हणला की आई एकच लेक्चर आहे, कशासाठी जाऊ मी एवढं लांब. म्हणलं ठीक आहे पुत्र, तेरी जैसी इच्छा, मैं क्या कर सकती हूँ. मुझ पर चिल्ला रहा था की थोडस दूध ओतलंय म्हणून. लब्बाड आहे तू, लब्बाड वात्रट काही का. बघा, फुल कप रे, पावशेरचा कप आहे. फुल आहे का ते? बरं, पावशेरला थोडस. फोमचं तू ते मोजलं पण नाही. कॉफी खूप टेस्टी झालेली आहे, मला स्मेल वरूनच कळत आहे. क्रीमचं दूध ओतलेलं कॉफीमध्ये, तर छान तूप आलेलं आहे वरती कॉफीमध्ये. आजचं बाहेरचं वातावरण थोडंसं वेगळं आहे. आभाळ तर आलेलं आहे, पण हलकंसं ऊन सुद्धा दिसत आहे आणि हलके अशा पावसाच्या सरी सुद्धा येत आहेत.
वेगळंच वातावरण झालेलं आहे आज तयार आणि हलका वारा पण येत आहे. वा बाई वा वा, कॉम्बिनेशन आहे चांगलंच. गोकर्णाचा वेल खूप छान डोलत आहे हव्यानी. बापरे बाप. आणि नारळ झाड बघा. आता पावसाला पण सुरुवात झालेली आहे जोराच्या. सायंकाळचे 4 वाजले आहेत आता. दुपारी मी थोडा आराम केला आणि जरा वेळ झोपले तर ह्या दोघांची काय खडबड चालू होती काय माहित. मला व्यवस्थित झोपच येऊ दिली नाही दोघांनी. काय तर काय चाललंच होतं या दोघांचं. म्हणजे बाप रे बाप. हे काय म्हणा ये क्या केक आहे का तुझ्यासाठी. अरे माझ्यासाठी. अरे काही कारण नाही आज, काही विशेष नाही. क्यों लेके आया एवढा महागाचा. कमाल आहे पोराचे. बघा दादू इकडं या दोघांचा काय प्लॅन झालाय आणि हे बघा हे घेऊन आला. मला नाही आवडत बळा. क्यों लेके आया. हे बघा तुम्हाला दाखवते मी. अर्ध्याच्या वर केक खाऊन टाकलाय दोघांनी. बरं का आणला, का घेऊन आलास. असंच खाऊ वाटलं. असंच खाऊ वाटलं. धर अरे लड्डू खायचे बळा. धर धर. हाँ ए लबाड़ बच्चा क्यों लेके आया. तुम्हारे पास शब्द है कि नहीं. खा. ठीक है लेके आए हैं बच्चे. अरे मला नाही ना खायचं. खा. तकलीफ हो रही पुत्र. 2 घास और ये खाने से और बढ़ जाएगी तकलीफ. नाही वाढणार. केक देते काय. अरे याच्यामध्ये मैदा असतो बा. मैदा असतो. नाही खाना नाही खाना. राप रूप. मला सुंटेचा काढा बनवून दे. नाही बघूया खाऊन. चिरी नको खाऊ. चिरी नाही खाणार. चिरी आंबट आहे. पण का आणलं मला काही कळतच नाही कारण नसतं. असंच खायला. तुला सांगू का आता काहीतरी. नॉनव्हेज आहे केक. व्हेज आहे ग. व्हेज आहे. या कारणास्तव मला नाही आवडत. याच कारणास्तव मला नाही आवडत केक. का केक मध्ये फक्त कॅलरीज आणि शुगर असतं बाकी काय नसतं. हो मग त्यापेक्षा मोतीचे लाडू खायचे होते 1 किलोवर. 1 किलो का 1 किलो 350 रुपयाला 1 किलो येत आहे. आणि हे काय मग पावशरचं केक. पावशे ना अर्धा किलो आहे तो. बापरे अर्धा किलोचा केक किती रुपयाला मग. 350. केक तर एकाचा संपवतो. लाडू 2-4 दिवस खाल्ले असते. आणि लाडू मध्ये ना प्रोटीन असतं. नाही प्रोटीन असतं बघा. डाळीपासून होतात. नसतं ग. आपल्या जेवढ्याही भारतीय मिठाई आहेत ना त्याच्यामध्ये काहीतरी असतं विटॅमिन. काय नाही नुसतं डायबिटीज असतं. काय नाही साखर असतेच. याच्याबद्दल काय याच्यामध्ये पण डायबिटीज आहे. याच्यात तर जास्तच आहे. इसमें तो कुछ भी पौष्टिकता नाही. डार्क फॉरेस्ट. ठीक आहे आणला तर खाते. हा. सायंकाळचे 6 वाजले आहेत आत्ता आणि मी आत्ता लवकर स्वयंपाक करत आहे कारण मला बाहेर जायचं आहे. थोडं श्रीरामचरित मानस वाचलं म्हणलं आता स्वयंपाक करून जाता येईल बाहेर. आता माझा संध्याकाळचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. सायंकाळची पूजा पण झालेली आहे आणि मी आता बाहेर चाललेली आहे. व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.